पण काय व्हायला दिसत माहितीये का, अतिशय पाण्याचा वापर व्हायला, जमीन खराब व्हायला. पुढची शोकात घेते जमीन वाजवायला. आता जमिनी हो बघतोय मी फार शार्पड झाले जमिनी. योग्य पद्धतीने पाणी, आता मग पाणी यायचं, सोडायचं आणि आपण घरी जाऊन बसायचं. हे बघतो नाही सुनाचं. ते फक्त नदी काढायला तर अजिबातच नाही. आमदार मी केली त्याच्यामध्ये ते जे इन्फ्लो मॅट्रिक्स नावाचे औषध होतं बरं ह्या आता गाडीमध्ये, ते टाकत चालत जाऊ आपण एक महिन्याला. कारण काय होतं, नदीच्या कडेला जर ड्रीप असेल तर ते काय होतं, बारीक बारीक हे देतं, शाळे जास्त येतं आणि ते काय होतं, ड्रीप चॉकअप होतं. पण ते औषध काय कंटिन्यू जास्त महाग नाही आणि कंटिन्यू वापरत राहायचं, त्याच्यामुळे पिकाला चांगलं होतं. ह्याच्या अगोदर काय होतं, बऱ्याचदा हायड्रोक्लोरिक ऍसिड, फॉस्फरिक ऍसिड, हे जे ऍसिड आहेत हे ऍसिड मातीमध्ये खराब करतात, पिकाला जास्त पीक मरतं. मी ते विचार करून एक औषध हे केलेलं आहे. ड्रिपला जर तुम्ही टाकत गेलात दर महिन्याला फक्त 100 ग्रामची पुडी आहे ती टाकत ह्याच्यातून सोडायचं, हा टाकेत पाणी टाकतो. म्हणजे काय होतं की कंटिन्यू ठिबक चालू होते. ठिबक चालू राहते आणि चॉकअप होत नाही. ते ओलं ओपन होल ओपन राहणं महत्वाचं. टाकता मी शेवट टाकायचं कसं का कॉलेज डायरेक्ट सोडतो. डायरेक्ट सोडायचं पाहिजे नाही, म्हणजे त्याचं झाडाला खत होत आहे आणि ड्रिप चॉकअप होत नाही. म्हणजे तो असा विचार करून काढलेला आहे. बरोबर. ती बोल डोकं चालू त्याच्यामध्ये Regenesis AG Plus. Grow strong.